ना त्या म्हशीचं कायच करा, मला काही दिमागच नाही चालू लागला. लेकाची नाही दूध काढू देत नाही, त्या हल्याले दूध पिऊ देत कायचे. बिनकामी आणली ते म्हैस. असं आता वाटलं ना तिची मार्की निघन म्हणून. आता पाहा लागन, जमलं तर आज न्या लागन. आज बाजार आहे, आज तिचा बरोबर करावंच लागन तिला. इकूनच द्या लागन आज, काही ठेवायला पुरत नाही. आणखीन कोणाला हुंदाडीवर घेतलं तर आपत येऊन जाईल. नाही आता पास लागते तिचं. लावा लागन छापऱ्याला फोन की ये बा तू काटला घेऊन, आज घेऊनच जाऊ त्या म्हशीले. थांब लावूनच द्या लागन आता. काय घरी बसून राहता, ते जाणदारच मैस घेऊन जा निकालते. नाही दूध देत आहे, नाही तर हल्ल्याला दूध पाजत आहे. ते ठेवायला पुरते का आपल्याला? ते बिनकामी खर्च आहे ते ढिपीचा. जाण तिला घेऊन न्या ना, आज बाजार आहे वाटतं ना, न्या जरा असं. अहो शांते, मी तिचा विचार करत होता आत्ता की बा ते म्हैस घेऊनच जावं आता. काही ठेवायला पुरत नाही आपल्याला ते. त्या जागी एखादी जर्सी गाय आणता येते आपल्याला. मग आज मी आता झापऱ्याला फोन लावत होतो, तर म्हणत होतो आण पकडला आपण घेऊन जाऊ. मग चालू जातं, घराकडेच जा लागन होते त्याच्या. फोन उचलत नाही तसा ते, आता घराकडेच जातो. हो जमते, घराकडे चालले जा आणि भेटा फटकन तिला घेऊन जा ते म्हैस. काय लेका झापऱ्या, असं असते का? निसता लेका दुसऱ्याच ती गाडी घेतं भाडे मारत राहतं. जरा स्वतःची गाडी घे ना, गप भाडे येते तुला गावातून. मस्त स्वतःची गाडी घ्यायची आणि मस्त भाडे मारायचे. काय लेका त्या जागी जर मी असतो लेका गाडी घेतली असते आत्तापर्यंत. मस्त छोटा हत्ती घेऊन घे, जास्त मोठी गाडी घेऊ नको, पिकअप घे फक्त. छोटा हत्ती घेऊन घे मस्त. त्याला की तोंडातून बोललं झालं का? तुला का आहे पैसे नाही पाहिजे खिशात नाही बाबू. ते भाडे कसं येऊ लागले, दुसऱ्याच्या गाडीवर मारू लागलं. माझ्या घराचा खर्च तरी भागू लागला. तुला का आहे बसल्या जागेवर शानपट्टा करता लेकाच्या रिकाम चोट्या भोकाचं. हा मला रिकाम चोट म्हणतं? अबे जाय ना बे, नुसतं ते कटल्यावर लेका गाडी चालत तेवढा त्याला का एका जितनी करतो मी. कटला उद्या उभा करतो तो, आंधी उभा करतो तो. पाय ना ते मग तर लेका भाडे नाही लागू देत मी. थांब ना, तो दाखवतो दिवस तुले. टेन्शन नको घेऊ. कुठे जातो तू? थांब ना, पाहू ना कोण कटला आणते. पाहू हा कोण पहिले कटला आणते. थांब ना, पाहूच ना आता. तुला दाखव ना, मी कटला आणून दाखवतो तुला. थांब पाहू ना, मी कुठे नाही जात आणि तू कुठे नाही जात. थांब पाहू आता. हा काय लेका झापऱ्या, निकाल गावात पोरावलं मी तुले. तू इथं बसून आहे. चाल ना, आपल्याला ते म्हैस न्यायचे बाजारात नाही. चाल फटकन. म्हैस न्यायची आहे का? बरं चला ना मग, मी आज खालीच होते रे, बसूनच होते. याच्यावर गोष्ट सांगत होतो मी. चला मग फटकन. कुठं आणू गाडी? गाडी का? गाडी आण तू. हे आपलं उकांडा नाही का, शेणाचा उकांडा, ते आज पैसे लाव, त्याच्यावर मग म्हैस चढवता येते आपल्याला कटलेत नाही. तिथं आण तू. बरं आणतो मग. तिथं जमते मग जमते. आणा तुम्ही म्हैस तिथं, मी आणतोच गाडी. मग चढवता येते म्हैस गाडीत नाही. झापऱ्या बरोबर लावून तर कटला. डायरेक्ट म्हैस उडी मारून कटल्यातच गेली पाहिजे. काय म्हणता, बरोबर लावून कटला तर? अरे शांताराम भाऊ, पाहा ना, बरोबर लावला कटला. जरास तुम्ही वडा तसे म्हैसले वडा ना, बातच तर कटल्याने चालली जाते. काय बिन टाइमपास करता एवढा? अरे तू पण ये इथं. वळाले का? ही मार्की भोकाची म्हैस आहे. मागून ढकलून तू वळ. मग हुंदाडीवर घेते माणसाला नाही ते एखाद्या. तू वळ बा, मी नाही हात लावत तिले. काय शांताराम भाऊ, त्या म्हैसले भिता तुम्ही? थांबा, मी हात लावू लागतो तुम्हाला. बात तर अंदर जाते लेखाची, अशी कशी नाही जात? लेखाचे ले साधीच म्हैस वाटते. नाही आता येलेच लेखाचे वळू द्या लागेल. मी साईडलेच राहतो. मग पाय कशी मारते. अरे ये आणि धरतील टाक बा, कटल्याने टाकून दे बा. आणि चाल फटकन, जास्त टाइमपास काही करू नको. तिकडे बाजारावर उरकून जाईल लेखाचा. चला मग. हो झोको जाऊ दे. मागे म्हैस आहे. जास्त आपटत नको नेऊ गाडी. झोको जाऊ दे बा. अरे शांताराम भाऊ, आपली गाडी झोकानच राहते, तुम्हाला तर माहित आहे. माहित आहे. झोकान राहते का जोऱ्यान राहते? हो ती गाडी झोकानच राहते. मस्त चालते आरामशी. तर मग आपल्या त्या दावेच्या बैल बाजारावर न्यायची ना गाडी? हा हो ना, मग दारव्याच्या बैल बाजारावर ना का मग आर्नील न्यायला होतं बा. जवळच्या जवळ बरं राहते. झाबऱ्या जास्त गोष्टी नको करू. चाल फटकन, तिकडे बाजारात अटपून जाईन. चांगल्या आपल्या म्हशीले किंमत भेटली पाहिजे चांगलीवाली. या चाल फटकन. बस हे काय आलोच, बस गेटावर चालू या, बस अंदर घेतो आता. अरे हो रे, पोचलो. पण तू आता एखादं सोबत घे कोणतरी तिथं, ते म्हैस खाली उतरून टाक. मी तिथं पाहतो काय हालचाल चालू आहे बाजाराचा. हा बरं काही विषय नाही. तुम्ही जा पादरास, मी तिथं म्हैस उतरून टाकतो खाली. काय हो म्हैस, आता तू तर आता गेली इकते आता मालक तिले. आता मग मारत कोण असतं तू? हा अबे आडमुठी आहे. त्या म्हशीसोबत बोलतं का आता? तेच राहिलं. एवढ्या जवळ काय चालला मारण फारण ना ते. लय मारक्या भोकाची म्हैस आहे ते. तुला माहित नाही का? मला 2 खेप हुंदाडीवर उचललं. अरे हो, लक्षच नाही राहिले. लय मारक्या भोकाची म्हैस आहे ना. मग आता जे घेईन त्याला सांगा नाही लागन का मारकी आहे म्हणून? हा सांगा लागन ना मारकी आहे म्हणून बा म्हैस. अबे झाबरी, आदराचा झोका न बोलणं का? निकाल बाजारात नाही ऐकू घालतं का की बा म्हैस मारकी आहे म्हणून? कोणी हे नाही का? काय माणूस आहे राजा तू? नाही हो शांताराम भाऊ, सांगायला पाहिजे ना. आपलं काम होते मारकी म्हैस आहे म्हणून. हा हे तुमचं गलत आहे. सांगायला पाहिजे ना. तुम्ही नसेल सांगता तर मी सांगून देतो. तुला कटल्याचं भाडं पाहिजे का नाही? हा पाहिजे ना, मग मुकाडान बस. मले काय करायला लागते मला सांगत होतं सारख्याने मी. तुम्ही इका का ठेवा, मले काय करायला लागते तुमच्या मनानं बा. हा मग बस, मी म्हैस आहे ते मी काही करीन. तू मुकाड्यान बस. जास्त चबर काही करू नको.
बरं बा तुमच्या मतानं. म्हैस आणली वाटते इकाले आहो. नाही नाही, म्हैस नाही आणली, बकरीचं पिल्लू आणलं. काय राजा हो, दिसत नाही का काय आणलं तर विचारू लागले. म्हैस आणली वाटते की चालेल. बापा सहज विचारलं बुवा काय आणलं. तुम्ही तर लयच भारी दिसता हो. काय काय किंमत ठेवली या म्हशीची? सट्ट बरीच दिसू राहिली हिची. वाजी वा, सट्टे दिसणारच ना. अशा तशा घरची थोडी म्हैस आहे ती. खप खाल राय म्हटलं तिला रोज. पण ती दरासं करायचं कर्ज आहे अंगावर 50-60 हजाराचं. म्हणे निकाची भाई हे, नाही ते इकत नव्हतो. एवढी खतरनाक म्हैस आहे ते. बाबा दूध आले तर सोडूनच द्या. अरे तुम्ही सांगू काय राहिले, मी विचारलं का? अरे त्या म्हशीची किंमत किती ठेवली म्हटलं तुम्ही. घ्यायची असली तर किंमत किती आहे? आता किंमत आता 60ची आणली होती बुवा, पण ती इकाच आहे. कमसे कम मुद्दल तर राहिले पाहिजे. 60 आहे, 60 लावला आहे तिचा बराबर मामतानं. तुम्हाला पाहिजे का? नाही नाही, आपला ते घोडा जर इकला तर पाहू बा म्हैस. आपला घोडा खपू द्या. तुमची घेऊनच टाकू आपण म्हैस. म्हैस आवडली बाकी आपल्याला. त्याची तर तुमचा घोडा उभा आहे ते पांढरा तुमचा आहे का? बापा रे, पांढरा शुभ्र आहे अच्छा. याची किती किंमत ठेवली तुम्ही? तिची का? तिची पण आपण 60च ठेवली. खतरनाक घोडा आहे, असा तसा नाही आहे ती. मग आपली म्हैस पण अशी तशी नाही आहे. महाराष्ट्रात पाहिलं तर एक पण म्हैस भेटत नाही अशी. काय म्हणता, अशी खतरनाक म्हैस आहे ती. अरे शांताराम भाऊ, एक काम करता का? ते घोडं घेऊन येता का आपण? पुरते ना घोडं पाहणं कसं आहे एकदम बर. घेसान तर सांगा बा. येरी तरी ते पेट्रोलचा लय भाव वाढला ना. कधी कधी लेकाचं पेट्रोल भेटत नाही. गोष्ट गिष्ट बरोबर केली का बनता? काय मग घेतात काय? 60 म्हणू, नाही तर 40ला द्या म्हणा. म्हैस आपण 60 लिखत आहो ना. 40ला आपण घोडा मागू. थांबता म्हणून पाय तुम्ही. येरी तरी आपल्याला वावरात गिवरात चक्कर मारा लागते. 2-3 चक्रा होते लेकाचं पेट्रोल एखादी गाडी. हां पाहतोच मग म्हणून. हो भाऊ, मी काय म्हणता, ते घोडे विकता का तुम्ही 40ले? काय करता ठेवून? नाही लग्नाची तारीख येत नाही काही. आम्हाला पाहिजे होता. विकता का सांगा मग 40ले. 40ले तर नाही इकत बुवा. सडबट करसान तर सांगा. सडबट पुरते सांगा. मग पाहिजे का फटकन सांगा. मी म्हैस घेऊन घेतो, तुम्ही घोडा घेऊन चालले जाऊ आता. बरं चालते मग. ह्या मग घेऊन घ्या तुम्ही म्हैस. आम्ही चाललो घोड्याजवळ. बस निपटलं सगळं. सडबड झाला आहे का नाही? बस जाऊ आम्ही घोडा घेऊन मग. हो जा काही विषय नाही. आता मी म्हैस घेऊन जातो. कटला गिटला बोलावं लागेल. अहो शांताराम भाऊ, आपल्या कटल्या घेऊन जाऊ का याच्यासोबत? ते कटल्यावाला आहे. मी आता भाड्यावरच घेऊन आलतो ते कटला. तर कटल्यावाला आहे तिथं उभा. म्हशीवाल्याला पाठवून देत त्याच्याजवळ. बोले का जमतील का? एक नंबर जमून जाते. तू मग माझ्यासोबत चाल, घोड्यावर बसून चालत जाऊ आपण मस्त. हो भाऊ, तेव्हा तिथं ते कटलावाला आहे. ते म्हैस का नाही तिथूनच टाकून नेऊन घेऊन जा. ते कटल्यावाला तिथंच आहे. जा तुम्ही. अरे बरं झालं, कटला पण इथं सापडला. बरं झालं. घेऊन जातो मग मी आता तिथं. पोरं जमली येशीवरती, चर्चा बोरिंग झाली. चल रे भावड्या पार्टीला मग पारावरती आली. टपरी मागर रुचली क्वार्टर, भावड्याला मग बसला स्टार्टर. चल रे पिंट्या मिटवू आपल्या. अरे शांती, अरे बाहेरीनं हे पान काय आणलं? हे शांती, बाप्पाईची मला वाटलं साडी आणली, तुम्ही तर घोडा घेऊन आले. आता हे याचं काय काम होतं घोडा आणि गिडा आणायचं? चालले मोठे म्हैस विकायला गेलते का घोडा आणायला गेलते? अहो तुला का निसती का? साडीच दिसते का? जिथे तिथे साडी. घोडा पाय ना कसा आहे. अरे पण तुम्ही म्हैस विकायला गेलते ना, घोडा काय आणला? हे अहो शांती, ते का नाही म्हैस आपली कोणी घेच नाही. मग तिथे एक आडमुठ दिसलं मले. सडबट करून आणला. म्हैस दिली तिथं. त्याला मार्के म्हैस देऊन दिली त्याला. घोडा घेऊन आलो बा. काय घोडा पाहिजे म्हटलं सनसन. आलो मी त्याच्यावर बसून मस्त दारी येऊन. सनसन पाहिजे जी. जाऊ द्या, आणला तर आणला घोडा. पण काय करता आता याचं सांगा मला तुम्ही आधी. बिनकामीच झाला नाही. मस्त एखादी दुसरी चांगली तिथून म्हैस आणली असती. मस्त दूध तूप खायला भेटत आपल्याला. आपण काही दिवस ठेवू हे घोडा आणि म्हैस घेऊन येऊ. 8-15 दिवस ठेवू फक्त. तिथं म्हैसाचा भाव जरास कमी होते. पाहिलं तिथं लयच भाव होता. आपण 8-15 दिवस हे घोडा ठेवून विकू मग नंतर. सध्या आता घरीच राहू दे. बांधतो आता मी येले. चाल मला ताटगीट वाढतो चाल.